अरुणोदय युट्यूब चॅनलमध्ये आपलं एकदा पुन्हा स्वागत आहे. आज आपण एपिसोड 11 म्हणजे आज नवीन भाग आपण शिकणार आहोत. नवीन पाठ म्हणजे आपल्या स्पीकिंग क्लासचा एक नवीन भाग आपल्याला शिकायचा आहे. तो सुद्धा सोपाच आहे, कठीण आपल्याकडे काहीच नाही आहे. आपण अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकणार आहात. तुम्ही धीस शिकले धीस. आता आपल्याला शिकायचं आहे दॅट. दॅट म्हणजे तो, ती, ते. आपण धीस शिकलो अगोदर. धीसचा अर्थ होता हा, ही, हे. आता त्याचा दुसरा पार्ट आपला काय, दॅट. दॅट म्हणजे त्याचा अर्थ तो होतो, ती होते आणि ते होते. म्हणजे आपण धीस कधी वापरतो, जेव्हा एखादी जवळची वस्तू जर आपल्याला बोलायचं असतं वस्तूबद्दल, आपण धीस वापरतो. दॅट म्हणजे थोडी लांब अंतरावर असेल तेव्हा आपण त्याला दॅट वापरतो. म्हणजे तुम्ही ज्या वस्तू ज्या आपण अगोदर नाव घेतलेले आहेत त्यांना सुद्धा दॅट लागणार आहे. समजा दिस इज अ पेन तुम्ही शिकले, दिस इज अ बॉटल शिकले, दिस इज अ बॅग शिकले. हे वाक्य लिहिले तुम्ही. दिस इज अ टेबल, दिस इज अ फॅन, दिस इज अ चेअर, दिस इज अ विंडो डोअर, दिस इज अ विंडो. हे जे तुम्ही वाक्य दिले, या सर्व वाक्याला सुद्धा दॅट लागते. फक्त त्याचा अर्थ काय होईल मग, दिस इज अ टेबल, तो टेबल आहे. दिस इज अ चेअर, ती चेअर आहे. थोडं लांब पाहिजे पण आपण त्याला सुद्धा दॅट लावू शकतो. आता हेच वाक्य आपल्याला घ्यायचे आहेत, फक्त त्याचा अर्थ आता तो, ती, ते असं लक्षात घ्यायचं. कधी वापरतात ते, जरा दूर वस्तू असली तेव्हा आपण दॅट वापरतो. अगदी आपल्या जवळ वस्तू आहे तेव्हा धीस वापरतो. धीस. समजा आता हा पेन आहे माझ्याकडे, मी काय म्हणेन माझ्याजवळ पेन आहे, हा दिस इज अ पेन. पण हा जर पेन थोडा अधिक लांब असेल तर मी त्याला दॅट म्हणेन. दॅट इज अ पेन. थोडं लांब आहे तो, माझ्याजवळ नाही, तो दूर आहे माझ्यापासून. तर तेच आपण उदाहरण घेऊया. आता पहा, लक्ष द्या. दॅट इज अ पेन. दॅट इज अ पेन म्हणजे हा पेन आहे. हा नाही, तो पेन आहे. हा पेन म्हणजे माझ्याजवळ असेल तेव्हा दिस इज असेल, थोडा लांब आहे. तो पेन आहे. लांब जेव्हा एखादी वस्तू असते तेव्हा आपण काय म्हणतो, दॅट इज अ पेन. तो पेन आहे. आता सगळ्या वस्तू आपण शिकलो धिसवर, त्या धिसच्या वस्तूला आपण काय म्हणतात, दॅट वापरायचा प्रत्येकाला. फक्त एक लक्षात ठेवायचे की धीस कधी वापरतात, अगदी आपल्या जवळ एखादी वस्तू असेल तेव्हा धीस, थोडं अंतर असेल तेव्हा दॅट. आता आपण जे अगोदर वाक्य शिकलो तेच पुन्हा आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. फक्त दॅट पासून घ्यायचे. दॅट इज अ फॅन. शब्द तेच, पुन्हा मी वारंवार तेच घेतलेले आहे. तो पेन आहे. तो पेन आहे. अजून आपण वाक्य घेऊया. दॅट इज, हे कॉमन आहे. दॅट इज इथपर्यंत कॉमन आहे, हे काही बदलत नाही आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. शब्द कोणता बदलला, तो शेवटचा. हे 3 शब्द आपले कॉमन आहेत. त्याच्यामध्ये आता एक शब्द आपल्याला लिहायचा आहे, दॅट इज. आता हा पेन नाही, आपला काय फॅन पाहिजे आपल्याला. हा शब्द आपला चुकला, लक्षात गेला. एखाद्या गडबडीत आपलं चुकून जाते, मी तुमच्या लक्ष आणतो. तो पंखा असं पाहिजे. तो पंखा आहे, बरोबर आहे. आता आपल्याला काय आहे, दॅट इज. दॅट इज हे 3 शब्द कॉमन आहेत, हे बदलत नाही आहे. बदलते फक्त तो शब्द. हे सुद्धा लक्षात ठेवायचं की नवीन शब्द कुठे बदल झाला, कुठे चेंज झाला, नवीन आला. दॅट इज अ टेबल. दॅट इज अ टेबल म्हणजे तो टेबल आहे, असं आपण त्याला म्हणायचं आहे. तो टेबल आहे. अजून परत वाक्य घेऊया आपण. आता आपल्याकडे बॅग आहे. दॅट इज अ बॅग. दॅट इज अ बॅग.
आता बॅगला आपण ती म्हणू. आता तोचे वाक्य ती लागलं, ती बॅग आहे. पहा, बॅगला काय म्हणतात, थैली किंवा पिशवी म्हणतात. मी मुद्दाम तुम्हाला बॅगच लिहून दिली. आपण वापर काय करतो, बॅगला आपण बॅगच म्हणतो, पण त्याचा अर्थ मूळ शब्द काय, पिशवी. बॅगला पिशवी म्हणतो किंवा थैली म्हणतो आपण, तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं. दॅट इज अ बॅग, ती बॅग आहे. दॅट इज अ, तुमच्याकडच्या वस्तू पाहता कोणती राहिली, बुक घ्या, बुक. सगळे शब्द घ्या, शेकडो शब्द याच्यावर तुम्हाला. दॅट इज अ बुक. आता बुकला काय लागेल, ते. आपण तो पुस्तक नाही म्हणत, ती नाही पुस्तक म्हणत, ते पुस्तक आहे, ते पुस्तक आहे. ते पुस्तक आहे. अजून एक वाक्य येऊ, दॅट इज अ बॉटल घ्या किंवा आपण वॉल घ्या, विंडो घ्या, विंडो घ्या आपण, दॅट इज अ विंडो. दॅट इज अ विंडो, ती खिडकी आहे. ती खिडकी आहे. परत मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो, लक्षात ठेवा तुम्ही. आपण काय शिकत आहोत, दॅट. दॅट म्हणजे त्याचा अर्थ तो, ती, ते. पहिलं वाक्य आहे, दॅट इज अ पेन, तो पेन आहे. दॅट इज अ फॅन, तो पंखा आहे. दॅट इज अ टेबल, तो टेबल आहे. दॅट इज अ बॅग, ती बॅग आहे, ती पिशवी आहे, ती थैली आहे, असं सुद्धा आपण म्हणायचं आहे. दॅट इज अ बुक, ते पुस्तक आहे. दॅट इज अ विंडो, ती खिडकी आहे. मी हे तिन्ही शब्द जे आपल्याकडे आहेत शब्द, याचा वापर होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे शब्द आपल्याकडे आहेत, तुम्ही शोधायचे ते आता लिहायचे आहेत. तर तुम्हाला होमवर्क काय घ्यायचा आहे, तुम्ही कमीत कमी असे 10 वाक्य लिहून आणायचे. फक्त हे शब्द पुन्हा घ्यायचे नाही. आता लक्षात ठेवा, पेन, फॅन, टेबल, बॅग, बुक, विंडो हे नाही घ्यायचे. तुम्ही डोअर घ्या, वॉल, वॉल म्हणजे भिंत, अजून चेअर घ्या, मोबाईल घेऊ शकता, ट्री घ्या, टी, दॅट इज अ ट्री. असे अनेक शब्द तुम्ही घ्या, नोटबुक घ्या, पेन्सिल घ्या. आलं लक्षात, असे सगळे शब्द तुम्ही घ्या 10 आणि 10 वाक्य अशी लिहायचे. सर्वांनी लक्षात ठेवा. आता हे आपला आजचा नवीन भाग आपण इथं संपूया आणि तुम्ही होमवर्क पूर्ण करायचा आहे आणि कोणालाच विचारायचं नाही, हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला विचारण्याचं काम मी शक्यतो करू देत नाही. हा क्लास तुमचा जसा आहे की तुम्ही सहज शिकू शकता. तर आता आपण हा क्लास संपूया. सर्वांनी होमवर्क करायचा आहे. थँक्यू.